सर्वांना नमस्कार. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे हे जे बजेट होतं हे पूर्ण बजेट नसून हे इंटरिम बजेट होतं, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मध्यावधी अर्थसंकल्प म्हणतो अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प होता. आणि इंटरिम बजेटमध्ये कुठल्याच मोठ्या धोरणाची घोषणा केली जात नाही, कुठलीही मोठी योजना आणली जात नाही, किंवा अफाट असा खर्च कुठल्या एका विशिष्ट गोष्टीवर केला जात नाही. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांसाठी खर्च भागवता यावा म्हणून हे बजेट सादर केलं जातं. आपल्याकडे पद्धत अशी आहे की जी नवी सरकार येते, निवडणुका झाल्यानंतर जी नवी सरकार सत्तेमध्ये येते तिचा अधिकार असतो संपूर्ण बजेट संसदेमध्ये मांडण्याचा. आणि असं जरी असलं तरी इंटरिम बजेटमध्ये ज्या धोरणांबद्दल बोललं जातं, ज्या योजनांबद्दल बोललं जातं, यावरून आपल्याला सरकारचं व्हिजन समजण्यामध्ये मदत होते. येणाऱ्या 25 वर्षामध्ये सरकार कशा पद्धतीने भारताचा विकास करणार आहे. 2047 पर्यंत आपण अमृतकाल हा साजरा करत आहोत आणि 2047 पर्यंत आपल्याला भारताचा सर्वांगीण विकास करायचा आहे. यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी सरकार करत आहे हे समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यासोबतच UPSC सारखी जी परीक्षा आहे यामध्ये अगदी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू पर्यंत या सगळ्याच टप्प्यांमध्ये तुम्हाला या सगळ्या माहितीचा उपयोग होतो. कारण की भावी जे अधिकारी आहेत यांना सरकारची धोरणं, सरकारचं विजन हे कशा पद्धतीने समजलेलं आहे हे या परीक्षांमधून जाणून घेतलं जातं. म्हणून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या सरकारच्या धोरणांबद्दल, विजनबद्दल आणि या इंटरिम बजेटमध्ये प्रमुख कोणत्या कोणत्या घोषणा केल्या आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सो वेळ वाया न घालवता या चर्चेला सुरुवात करूयात. माझं नाव स्वप्नील पुराणिक आणि आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढे जाण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. सो आपण सुरू करूयात. आजचं हे जे डिस्कशन आहे, ही जी PDF आहे ही आपल्याला खूप इझिली अवेलेबल आहे. केंद्र सरकारचं जे वेबसाईट आहे indiabudget.nic.in या लिंकवर तुम्हाला ही PDF सगळी मिळू शकते. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. तुम्ही तिथे जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता. आणि ही जी PDF आहे ॲक्च्युली सरकारनेच ही अपलोड केलेली आहे. अर्थमंत्र्यांचं जे काही भाषण आहे या भाषणाचं स्टेप बाय स्टेप विश्लेषण या PDF मध्ये केलेलं आहे. ज्या सिक्वेन्समध्ये अर्थमंत्री भाषण करत आहेत त्या सिक्वेन्समध्ये जे महत्त्वाचे मुद्दे हे या PDF मध्ये मांडून तुमच्यासाठीच एक प्रकारच्या नोट्स या गव्हर्नमेंटनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेल्या आहेत. आणि या नोट्सच्याच माध्यमातून आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. विकसित भारत बाय 2047 हे व्हिजन आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 2047 पर्यंत आपल्याला आपल्या भारताला विकसित करायचं आहे. आता 2047 हे वर्ष का घेतलं तर 2047 पर्यंत आपण अमृतकाल हे जे पर्व आहे हे साजरे करत आहोत. जे शेवटची ही जी 25 वर्ष असणार आहेत, 2047 मध्ये आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणून आता ही मागच्या वर्षीपासून म्हणजे 2022-23 पासून तर 2047 पर्यंत ही 25 वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि येणाऱ्या 25 वर्षामध्ये आपल्याला विकास साधायचा आहे. आता हा विकास कसा असला पाहिजे याच्याबद्दलही गव्हर्नमेंट बोलत आहे. हा विकास सर्वांगीण असला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे. आणि हा विकास साधण्यासाठी सरकार काय धोरण राबवत आहे, कोणत्या मार्गाने जात आहे हे आपल्याला या बजेट स्पीचमधून पाहायला मिळणार आहे. सो जर आपण पहिली लाईन वाचली, आता अर्थमंत्र्यांच्या भाषणातल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या कोट्स आहेत, महत्त्वाच्या ज्या लाईन्स आहेत त्या या नोट स्वरूपामध्ये आपल्याला सरकारनेच दिलेल्या आहेत. तर पहिलं जे वाक्य आहे ते विजन सांगतं आपल्याला. या वाक्यावरून आपल्याला विजन कळतं. प्रॉस्परस भारत इन हार्मनी विथ नेचर, मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. म्हणजे आपल्याला भारत कसा बघायचा आहे येणाऱ्या 25 वर्षामध्ये, तर आपल्याला प्रॉस्परस किंवा विकसित भारत आपल्याला बघायचा आहे. आणि त्यासोबतच जे निसर्ग आहे या निसर्गासोबत आपल्याला मिसळून घ्यायचं एकमेकाला. हार्मोनियस रिलेशनशिप म्हणजे आपल्याला निसर्गासोबत समरूप व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे, जेणेकरून निसर्गाचं संवर्धन पण आपल्याला करायचं आहे त्या मार्गाने.
विकास साधायचाच आहे, परंतु निसर्गाचा ऱ्हास आपला कुठेतरी थांबवायचा आहे. आणि त्यासोबतच मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे निसर्गाची काळजी करत असताना आधुनिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, ब्रिज असतील, फ्लायओव्हर असतील, पोर्ट्स असतील, समुद्री बंदरं असतील, तर अशी आपल्याला विकसित करायची आहेत. आणि हे करत असताना अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल म्हणजे देशामधील जे सर्व नागरिक आहेत, समाजातले जे सर्व घटक आहेत, या सर्वांसाठी आपल्याला अपॉर्च्युनिटीज, आपल्याला संधी निर्माण करायच्या आहेत. आता या संधी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. या संधी आर्थिक असू शकतात, या संधी राजकीय असू शकतात, या संधी करिअर विषयक असू शकतात, जॉब बद्दल असू शकतात. अशा अनेक प्रकारच्या संधी आपल्याला या आपल्या देशामध्ये, भारतामध्ये तयार करायच्या आहेत. याच्याबद्दल बोललं जात आहे. सो हे विजन आहे प्रॉस्परस भारत. मग हे प्रॉस्परस भारतचा अर्थ काय, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भारत विकसित करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विकास करत असताना निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, निसर्गासोबत हार्मोनियस रिलेशनशिप स्थापन करायची आहे. आणि हे करत असताना जे आपलं पायाभूत सुविधा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करायचं आहे. आणि हे करत असताना भारतातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक सामाजिक घटकाला, मग ते महिला असो, बालके असो, युवा वर्ग असो, वयोवृद्ध असो, मागासवर्गीय असो, ट्रायबल किंवा शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, समाजातल्या सर्वच घटकांसाठी आपल्याला चांगल्या अशा संधी तयार करायच्या, विकासाच्या संधी तयार करायच्या आहेत. आणि मग हे करत असताना पुढे गव्हर्नमेंट म्हणताय किंवा अर्थमंत्री म्हणतायत की डेव्हलपमेंटचा मंत्र काय असला पाहिजे, विकासाचा मंत्र त्यांनी सांगितलेला आहे. तर विकासाचा मंत्र आहे सबका साथ सबका विकास. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोदी सरकार किंवा NDA प्रणित हे जे सरकार आहे, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, यांचं जे लक्ष्य आहे किंवा यांचं जे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सबका साथ आणि सबका विकास. म्हणजे विकास तर साधायचा आहे, सगळ्यांचा विकास साधायचा आहे, परंतु हे करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे, सगळ्यांचा विकास आपल्या सोबत एकत्र साधायचा आहे. म्हणजे असं नाही की विशिष्ट वर्गालाच आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, तर सबका साथ, सगळ्यांना सोबत घेऊन आपला सगळ्यांचा विकास साधायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला काय बघायचं आहे, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल हे आपलं उद्दिष्ट आहे. सर्वांसाठी सर्वसमावेशक विकास आपला साधायचा आहे. मग कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट किंवा सर्वसमावेशक विकास हा जो शब्द आहे, हा परीक्षाच्या माध्यमातून किंवा परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचा आहे. मग पूर्वपरीक्षा तर ठीक आहे, परंतु मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला उत्तर लिहायची असतील, जेव्हा आपल्याला निबंधलेखन करायचं असेल किंवा जेव्हा आपल्याला उत्तरांचं कन्क्लुजन लिहायचं असेल, तर त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल, सर्वसमावेशक सर्वांगीण विकास हा जर शब्द आपण या ठिकाणी वापरला तर त्याचं अजून चांगलं असं वेटेज पडणार आहे, त्याचे मार्क्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. तर त्यामुळे विकास हे बघत असताना आपल्याला सर्वसमावेशक सर्वांगीण विकासावर फोकस करायचा. थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्याचे जे सुरुवातीचे काही वर्ष होते त्यामध्ये आपण आर्थिक वृद्धीला महत्व दिलं होतं, इकॉनॉमिक ग्रोथला महत्व दिलं होतं. GDP ग्रोथ रेट वाढला पाहिजे, विकास दर, आर्थिक विकास दर, वृद्धी दर वाढला पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करत होतो. मग हळूहळू आपला जो अप्रोच आहे हा बदलत गेला आणि आर्थिक वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह आहे, म्हणजे संख्यात्मक आहे. मग आर्थिक वृद्धीसोबतच आर्थिक विकासाला महत्व दिलं गेलं. मग आर्थिक विकासामध्ये काय, तर क्वांटिटेटिव्ह किंवा संख्यात्मक विकास तर आहेच, आर्थिक वृद्धी तर आहेच, त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न वाढतं आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आहे, परंतु त्यासोबतच राहणीमानाचा दर्जा सुद्धा वाढला पाहिजे, शिक्षणचा प्रसार झाला पाहिजे, आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहिलं पाहिजे आणि ज्या बेसिक सोयी सुविधा आहेत या सगळ्यांना मिळायला पाहिजे, याच्यावर फोकस करण्यात आला. मग आता बघा, टप्प्याटप्प्याने बघा,
आर्थिक विकासाला, आर्थिक वृद्धीला पहिले महत्व दिलं गेलं, आर्थिक वृद्धीवरून आपण गेलो आर्थिक विकासावर. मग हळूहळू काही दिवसांनी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा सर्वसमावेशक आर्थिक विकास याचं आपल्याला महत्व जाणवलं. कारण की आपण 1991 पर्यंतचा प्रवास बघितला आणि त्याच्यानंतर उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आपण लागू केलं, जे आर्थिक धोरणं आपण आर्थिक सुधारणा आपण केल्या, त्यानंतर आपण जागतिकीकरणाकडे वळलो आणि आर्थिक जो वृद्धी आहे ती झपाट्याने होत गेली. परंतु त्यासोबत आपल्याला असं कळलं की आर्थिक वृद्धी आणि राहणीमानाचा दर्जा हा फक्त काही विशेष लोकांचा होतो आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत, गरीब अधिक गरीब राहत चाललेले आहेत. यामुळे आपण विकासाकडून सर्वसमावेशक विकास किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटकडे वळालो. आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा अर्थ काय की आर्थिक वृद्धीची, आर्थिक विकासाची जी फळं आहेत ही आपल्याला अगदी तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहेत. याला आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो किंवा सर्वसमावेशक विकास म्हणतो. आणि आता इथून इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटवरून आपण गेलो आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे सर्वसमावेशक सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे. म्हणजे फक्त शिक्षणात विकास झाला पाहिजे का, फक्त आरोग्यात विकास झाला पाहिजे का, फक्त पायाभूत सुविधा मध्ये विकास झाला पाहिजे का, फक्त इंडस्ट्रीजचा विकास झाला पाहिजे, तर असं नाहीये. तर सर्वसमावेशक सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असेल, डिजिटल टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान असेल, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, गव्हर्नन्स, या सर्व क्षेत्रांमध्ये विकास झाला पाहिजे आणि तो सर्वसमावेशक आणि सर्वांगीण असला पाहिजे. आणि हे करत असताना आपण आणखीन एका संज्ञेला महत्व देतो, ते म्हणजे शाश्वत विकास. विकास कसा असला पाहिजे, म्हणजे ब्रिज बांधायचे आणि ते 3-4 वर्षातच पडायचे का, पडू द्यायचे का? मोठी मोठी धरणं बांधायची आणि खूप पाऊस आला, खूप महापूर सारखी परिस्थिती आली आणि त्याच्यामुळे तो धरण कोसळला आणि मग असं म्हणायचं का की खेकड्यांनी तो धरण खाल्ला आणि खेकड्यांमुळे तो धरण पडला? तर याला आपण विकास म्हणतो, परंतु हा विकास हा टिकाऊ नाहीये, हा दीर्घकालीन विकास नाहीये. तर म्हणून आपल्याला विकास साधायचा आहे, हा सर्वसमावेशक सर्वांगीण विकास साधायचा आहे, परंतु तो विकास हा शाश्वत असला पाहिजे. विकास हा लॉंग टर्म असला पाहिजे, टिकाऊ असला पाहिजे. विकास अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे की येणाऱ्या पिढींना पण त्याचा उपयोग, त्याचा फायदा, त्याचा लाभ घेता आला पाहिजे. सो अशामुळे जो विकासाचा जो मंत्र आहे तो सबका साथ सबका विकास आहे आणि याच्यातून आपलं जे लक्ष आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल. आणि म्हणून सरकारचं असं लक्षात आलेलं आहे, सरकारचं असं म्हणणं आहे की नुसतंच सबका साथ आणि सबका विकास असं म्हणून चालणार नाहीये, तर सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास याची सुद्धा आपल्याला गरज आहे. सर्वांना आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे, सर्वांचा विकास करायचा आहे आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग सर्वांचा विश्वास कसा संपादित करणार, तर आपण त्रिसूत्री सांगितलेली आहे. निर्मला सीतारामन त्यांच्या भाषणामध्ये त्रिसूत्री सांगितली आहे, ट्रिनिटी सांगितलेली आहे. एक म्हणजे डेमोग्राफी, एक म्हणजे डेमोक्रेसी आणि तिसरं म्हणजे डायव्हर्सिटी आणि बॅक्ड बाय सबका प्रयास. आता हे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे कसं साधायचं, तर आपल्याकडे डेमोग्राफी, लोकसंख्याशास्त्र, भारताकडे लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. सो खूप रिच असा डेमोग्राफिक डिव्हिडंड हा भारताकडे आहे. भारताची जी युवा लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. वय वर्ष 15 ते वय वर्ष 59 हे अशा काम करणाऱ्या वयोगटामध्ये जी लोकसंख्या आहे ती भारतामध्ये सर्वाधिक आहे. आणि यामुळे आर्थिक वृद्धीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी भारतासारख्या देशाला खूप लाभ होणार आहे. अशा पद्धतीचा डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आपल्याकडे असल्यामुळे याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. मग डेमोग्राफी आपल्यासाठी महत्वाची आहे. दुसरं म्हणजे डेमोक्रेसी महत्वाची आहे, कारण की आपला भारताचा जो पिलर आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आहे डेमोक्रेसी. या डेमोक्रेसीच्या आधारावर, या लोकशाहीच्या आधारावर आपण इतक्या वर्षांपासून, म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, तरी सुद्धा
सगळ्यात युवा, सगळ्यात व्हायब्रंट, सगळ्यात एनर्जेटिक आणि सगळ्यात मोठी अशी भारताची डेमोक्रेसी आहे, भारताची लोकशाही आहे. भारताची लोकशाही अजूनही टिकून आहे. म्हणून आपल्याला लोकशाहीला महत्व द्यायचं आहे, लोकशाहीला पण आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. आणि तिसरं म्हणजे डायव्हर्सिटी, विविधता. सो भारतामध्ये सगळ्या प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे भौगोलिक विविधता आहे, आपल्याकडे नैसर्गिक विविधता आहे, वनांमध्ये विविधता आहे, पर्वतांमध्ये विविधता आहे, आपल्या लोकसंख्येमध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे वंश हे भारतामध्ये राहतात, वेगवेगळ्या भाषा, भाषिक विविधता आहे, वस्त्रांची विविधता आहे, खानपानाची विविधता आहे. तर ही विविधता आपल्या भारताची सगळ्यात महत्वाचा हा ठेवा आपल्यासाठी आहे. मग त्यामुळे डेमोग्राफी, डायव्हर्सिटी आणि डेमोक्रेसी या तिन्ही गोष्टींना जर आपण महत्व दिलं आणि सगळ्यात महत्वाचं सबका प्रयास, म्हणजे प्रयास फक्त मी एकट्याने करून चालणार नाहीये, प्रयास फक्त सरकारने करून चालणार नाहीये, प्रयास फक्त नरेंद्र मोदीजींनी करून चालणार नाहीये, तर सगळ्यांचा प्रयास, सगळ्यांचे प्रयत्न आपल्याला या कार्यासाठी लागणार आहेत. 2047चं जे भारताने स्वप्न बघितलेलं आहे की 2047 पर्यंत भारताचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, शाश्वत असा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांचा प्रयास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. व त्यामुळे जर लोकसंख्या शास्त्र म्हणजे डेमोग्राफी, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, या तीन गोष्टींना जर आपण महत्व दिलं आणि सगळ्यांनीच एकमेकांची साथ दिली तर आपल्याला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या माध्यमातून आपल्याला जो विकसित भारताचे जे स्वप्न आहे हे पूर्ण करता येणार आहे. आणि अशा पद्धतीने 2047 बद्दल आपलं जे स्वप्न आहे ते म्हणजे डेव्हलप्ड इंडिया ॲट 2047. 2047 पर्यंत विकसित भारत हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि यासाठी हा रोडमॅप सरकारने दिलेला आहे. आता इथून पुढे आपल्याला बघायचं आहे की पीपल सेंट्रिक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटला महत्व दिलं जात आहे. पीपल सेंट्रिक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. आता याला जेव्हा गव्हर्नमेंट फोकस करतं तेव्हा याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये नवीन पॅटर्न येणार आहे. त्यामध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत, वर्णनात्मक तो पॅटर्न असणार आहे. आणि जर तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत असाल, युपीएससीची जर तयारी करत असाल मराठीमधून, तर तिथेही तुम्हाला उत्तर लेखनामध्ये या गोष्टींचा फायदा होणार आहे. म्हणून आपण याची चर्चा करणार आहोत. तर पीपल सेंट्रिक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर लोक केंद्रित सर्वसमावेशक आर्थिक विकास. आता सर्वसमावेशक आर्थिक विकास जो लोक केंद्रित आहे किंवा पीपल सेंट्रिक आहे, तर यासाठी सरकार काय करत आहे, सरकारचं विजन काय आहे हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता यामध्ये म्हटलं आहे की सबस्टॅन्शिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल, डिजिटल अँड सोशल. जेव्हा लोककेंद्रित विकासाबद्दल बोललं जातं तर हा लोककेंद्रित विकास कधी होईल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांचा विकास करणं खूप गरजेचं आहे. आणि इथे म्हटलेलं आहे की ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचा आपल्याला विकास करायचा आहे. म्हणजे केवळ फिजिकल किंवा भौतिक पायाभूत सुविधा जसं की रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज, फक्त यांच्याकडे लक्ष केंद्रित न करता सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा यांना सुद्धा आपल्याला फोकस करायचा आहे, यांना सुद्धा महत्व द्यायचं आहे. कारण की पुन्हा एकदा जर आपण मागे वळून बघितलं तर स्वातंत्र्यानंतर आपण सुरुवातीचे काही वर्ष फक्त आणि फक्त ज्या भौतिक पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि नंतर हळूहळू आपल्याला कळालं, जसं IT चं युग आलं, इंटरनेटचं युग आलं, मोबाईलचं युग आलं, तेव्हा आपल्याला कळालं की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप महत्वाचं आहे. आणि मग त्यामुळे म्हणजे देश पातळीवर सगळ्या ग्रामपंचायती इंटरनेट कनेक्शननी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ऑप्टिकल फायबर नेटवर्कनी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन, कम्प्युटरायझेशन केलं जात आहे. म्हणून आपला जो अप्रोच आहे हा बदलतो आहे. आणि मग नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट असेल, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट असेल, इलेक्ट्रॉनिक ग्रामीण ॲग्रिकल्चरल मंडी असेल किंवा आधार असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जनधन, आधार आणि मोबाईल ही जी त्रिसूत्री आहे,
तर अशा पद्धतीने जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्या विकासाला सुद्धा महत्व दिलं जात आहे. आणि हळूहळू सरकारला हेही लक्षात येत आहे की फक्त भौतिक पायाभूत सुविधा, फक्त डिजिटल पायाभूत सुविधांना महत्व देऊन चालणार नाही, तर ज्या आपल्या सामाजिक पायाभूत सुविधा आहेत, उदाहरणार्थ सामाजिक जे काही घटक आहेत, कुटुंब आहे, कुटुंब संस्था असेल, शैक्षणिक संस्था असतील, आरोग्य संबंधी संस्था असतील, कम्युनिटी हॉल्स असतील, सामाजिक केंद्र असतील, तर या सामाजिक पायाभूत सुविधांना सुद्धा आपल्याला महत्व द्यावं लागणार आहे. कारण की जर आपल्याला सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि शाश्वत विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये समाजाचा पण खूप मोठा वाटा येतो. समाजाचं जे भागीदारी आहे, समाजाचं जे पार्टिसिपेशन आहे ते पण खूप महत्वाचं आहे. म्हणून तीनही प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आपल्याला विकसित करायचे आहेत. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे असं इन्फ्रास्ट्रक्चर जे डिजिटल आहे आणि त्याच्यावर सरकारचं प्रभुत्व आहे किंवा सरकारचं नियंत्रण आहे. 1991-92 नंतर जेव्हा आपण नवीन आर्थिक धोरण आणलं तेव्हा त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट सेक्टरला एंट्री दिली. खाजगी कंपन्यांना आपण परवानगी दिली की तुम्ही भारतामध्ये या, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये टेलिकॉम कंपन्या स्थापन करा, टेलिकॉम नेटवर्क उभारा आणि देशभरामध्ये मोबाईल टेलिकॉम नेटवर्क पसरवण्याची जी जबाबदारी आहे ती IT कंपन्यांवर सोपवण्यात आली. हळूहळू BSNL असेल, MTNL असेल, अशा सरकारी संस्थांचं महत्व कमी कमी होत गेलं. आणि परंतु आता जर आपण बघितलं मागच्या काही वर्षांपासून, विशेष करून जेव्हा आधार प्रणाली आपण लागू केलेली आहे, जनधन आधार मोबाईल आपण सुरू केलेला आहे आणि सगळ्या शासकीय योजना या आधार प्रणालीशी आपण जोडलेल्या आहे, तेव्हा आपल्याला आता अलीकडच्या काळात कळलेलं आहे की पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, की शासकीय नियंत्रण असलेलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत महत्वाचं आहे. शासकीय कामकाजांचं कम्प्युटरायझेशन तर महत्वाचं आहेतच, परंतु अगदी केंद्र पातळीवरून तर ग्रामपंचायत पातळीपर्यंत हे जे सगळं एक काय म्हणतात त्याला नेटवर्क आहे हे सशक्त करणे, हे नेटवर्क उभं करणे आणि एक प्रकारचं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर IT क्षेत्रामध्ये, डिजिटल क्षेत्रामध्ये उभारणे हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. म्हणून आता इथून पुढल्या काळामध्ये सरकारचं याही मुद्द्यावर लक्ष असणार आहे. त्यानंतर डीपनिंग अँड वाइडनिंग ऑफ टॅक्स बेस वाया GST, कर आधार किंवा टॅक्स बेस किंवा कराचा पाया ज्याला आपण म्हणतो, तर तो डीपन करायचा आणि वाइडन करायचा विथ द हेल्प ऑफ GST. आता याचा अर्थ काय हे समजून घ्या. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की 140 कोटीपेक्षा जास्त ही भारताची लोकसंख्या झालेली आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा देश झालेला आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. आणि या 141-142 कोटी लोकांपैकी फक्त 3 ते 3.5% लोक इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्याला आपण आयकर म्हणतो तो आयकर भरला जातो. मग उरलेले जे 97% लोक आहेत किंवा 96% लोक आहेत हे आयकर भरत नाहीत. मग शासनाचा कारभार कसा चालेल, शासन खर्च कशा पद्धतीने करेल, तर अशाने तर सरकारचं चालणार नाही. म्हणून अप्रत्यक्ष कर आपण आणलेले आहेत. आणि अप्रत्यक्ष करांमध्ये अलीकडच्या काळामध्ये जी सगळ्यात मोठी सुधारणा आपण आणली ती म्हणजे GST प्रणाली. मग अगदी अंबानीपासून तर अगदी गोरगरिबांपर्यंत GST हा प्रत्येक जण भरतो. आपण काडीपेटी जरी विकत घेतली तरी त्याच्यावर आपल्याला GST भरावा लागतो. आणि आपण एरोप्लेनचं तिकीट जरी काढलं तरी आपल्याला त्याच्यावर GST भरावा लागतो. अशा पद्धतीने जे कराचं जाळं आहे त्यामध्ये प्रत्येक भारतीयाला विणण्याचं काम हे केंद्र सरकारने केलेलं आहे. आणि GST असा कर आहे की ज्याच्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही कर गोळा करू शकतो. मग अशा पद्धतीच्या कराचं आपल्याला जो कर आधार आहे, कर आधार म्हणजे काय की किती जास्तीत जास्त कर आपण गोळा करू शकतो, तर हे आपल्याला बघायचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. मग टॅक्स बेसचं डीपनिंग आणि वाइडनिंगचा अर्थ काय किंवा खोली म्हणजे डीपनिंग आणि वाइडनिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की GST टॅक्स बेसचं डीपनिंग करणे म्हणजे काय करणे, तर जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा या GST नेटवर्कमध्ये आणणे. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर GST लावणे, जास्तीत जास्त सेवा त्याच्यामध्ये कव्हर करणे, याला आपण डीपनिंग ऑफ टॅक्स बेस म्हणतो. आणि वाइडनिंग ऑफ टॅक्स बेसचा अर्थ आहे की सर्व प्रकारच्या जनतेला, प्रत्येक व्यक्तीला
या नेटवर्कच्या या कराच्या जाळ्यामध्ये अडकवून घेणे, याला आपण म्हणतो वायडनिंग ऑफ टॅक्स बेस. सो जीएसटीचं आता फोकस वाढलेला आहे गव्हर्नमेंटचा. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की केंद्र शासनाकडे जेवढा रेव्हेन्यू येतो, जेवढा महसूल येतो, त्यामध्ये सर्वाधिक महसूल हा जीएसटी केंद्र सरकारला मिळवून देतो. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जीएसटी नेटवर्क असेल, जीएसटी कर प्रणाली असेल, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा, अत्यंत महत्त्वाच्या डेव्हलपमेंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर स्ट्रेंथन्ड फायनान्शियल सेक्टर ब्रॉड सेव्हिंग्स, क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट बॅक ऑन ट्रॅक. मग आता आपण गेल्या काही वर्षामध्ये वित्तीय क्षेत्र जे आहे किंवा जे फायनान्शियल सेक्टर आहे याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत. वित्तीय क्षेत्रातल्या, फायनान्शियल क्षेत्रातले जे रेग्युलेटर्स आहेत, या रेग्युलेटर्सला आपण स्ट्रेंथन केलं आहे, सक्षम केलेलं आहे. आता फायनान्शियल सेक्टरचा अर्थ पहिलं समजून घ्या. फायनान्शियल सेक्टरमध्ये फक्त बँका येत नाही किंवा फक्त रिझर्व्ह बँक येत नाही, तर देशातली संपूर्ण बँकिंग प्रणाली ही फायनान्शियल सेक्टरच्या अंतर्गत येते. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक असेल किंवा शासकीय बँका असतील, खाजगी बँका असतील, सहकारी बँका असतील, या सर्व बँका या फायनान्शियल सेक्टरचा भाग आहेत. त्यासोबतच शेअर मार्केट असेल, त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हा जो शेअर बाजार आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये येतो. या शेअर बाजारामध्ये ज्या उलाढाली केल्या जातात, गुंतवणूक केली जाते, कंपन्यांना कर्ज दिलं जातं, कर्ज वसूल केलं जातं, हे सगळं फायनान्शियल मार्केटमध्ये येतं. त्यासोबतच इन्शुरन्स सेक्टर म्हणजे विमा क्षेत्र हे सुद्धा फायनान्शियल सेक्टरमध्ये येतं. पेन्शन फंड, वेगवेगळ्या प्रकारचे जे फंड आहेत हे सुद्धा फायनान्शियल सेक्टरमध्ये येतात. तर अशा सर्व फायनान्शियल सेक्टरमध्ये अशा पद्धतीने सुधारणा केल्या गेल्या आहेत की त्याला आपण सक्षम केलेलं आहे. आणि हे जे फायनान्शियल सेक्टर आहे एकमेकांवर अवलंबून असतात. याचं कारण म्हणजे जर आपण साधं उदाहरण घ्यायचं झालं, आपण जर कुठला वस्तू विकत घेणार असू लोनवर, EMI वर, तर साहजिकच आपण कुठलं तरी बँकेचं लोन घेतो. आणि ती वस्तू जर ती मोठी असेल, म्हणजे जर तुमचं घर असेल किंवा तुमची गाडी असेल किंवा इव्हन मोबाईल फोन असेल ॲपल सारखे, तर या प्रत्येक कर्जावर आपल्याला इन्शुरन्स घ्यावा लागतो. वस्तूचा इन्शुरन्स हा काढावाच लागतो. याचं कारण असं आहे की उदाहरणार्थ मी मोठी गाडी घेतली, 20 लाखाची मी गाडी घेतली, लोनवर घेतली आणि महिन्याभरातच तिचा ऍक्सिडेंट झाला. तर जर ऍक्सिडेंट झाला तर त्या जे मी लोन घेतलेलं आहे ते लोन फेडणं माझ्यासाठी कठीण होऊन जाईल. किंवा लोक सरळ म्हणू शकतात की माझ्या गाडीचा तर ऍक्सिडेंट झालेला आहे, मग मी लोनची परतफेड आता का करू, कशी करू. तर हे थांबवण्यासाठी बँकिंग क्षेत्राला या धोक्यापासून वाचवण्यासाठी जे इन्शुरन्स क्षेत्र आहे किंवा जे विमा क्षेत्र आहे ते बँकिंग क्षेत्राला आधार देतं. अशा पद्धतीने संपूर्ण बँकिंग प्रणाली ही विमा प्रणालीवर अवलंबून आहे. जर आपण कृषी क्षेत्राचं उदाहरण घेतलं, एखादा शेतकरी असेल, त्याला जर कृषी कर्ज हवा असेल तरी त्याला आता जो फसल विमा आहे तो कंपल्सरी केला गेलेला आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कंपल्शन नाही आहे. शेतकऱ्याला फसल विमा घ्यायचा आहे तर त्याला जे प्रीमियम आहे त्यापैकी फक्त 1 किंवा 2% अमाऊंट भरायची आहे. उरलेली जी 75% अमाऊंट आहे ती केंद्र सरकार आणि 24% अमाऊंट ही राज्य शासन भरणार आहे. परंतु जर फसल विमा दिला गेला आणि एखाद्या वेळेस जर चुकून कुठली नैसर्गिक आपत्ती आली आणि जर त्या शेतकऱ्याचं जे पूर्ण क्रॉप आहे, पूर्ण फसल जी आहे, जर ती वाया गेली, नष्ट झाली, तर अशा प्रश्नामध्ये, अशा समस्येमध्ये त्या शेतकऱ्याची आर्थिक अडचण वाढू नये, तो आर्थिक संकटात जाऊ नये, तो कर्जाच्या सापळ्यात अडकू नये आणि जेणेकरून त्याला किमान त्याचं जे कर्ज आहे त्याची परतफेड करता यावी, किमान त्यांनी ज्या बियाणं विकत घेतलेलं आहे, किमान त्यांनी जे फर्टिलायझर विकत घेतलेलं आहे त्याचा खर्च निघून त्याला काहीतरी मदत व्हावी, हे साध्य करण्यासाठी फसल विमा योजना आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचंही आर्थिक नुकसान होणार नाही आणि ज्या बँकांनी शेतकऱ्याला कर्ज दिलेलं आहे, कृषी कर्ज दिलेलं आहे, त्यांना सुद्धा नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते. याच्यावरून आपल्याला कळतं की संपूर्ण फायनान्शियल सेक्टर एकमेकावर अवलंबून आहे. बँकिंग सेक्टर हे इन्शुरन्स सेक्टरवर अवलंबून आहे, इन्शुरन्स सेक्टर हे बँकिंग सेक्टरवर अवलंबून आहे. अशा पद्धतीने जर आपण फायनान्शियल सेक्टरला सक्षम केलं तर त्यांनी काय होणार आहे, बचत होणार आहे, बचत वाढणार आहे, लोकांचं बचतीचं प्रमाण वाढणार आहे. लोक जास्तीत जास्त पैसा वाचवून त्यांच्या बँकेच्या खात्यांमध्ये टाकणार आहेत.
त्याच्यामुळे काय होईल तर बँकांकडे जो पैसा आहे तो वाढणार आहे आणि जो वाढलेला पैसा आहे त्यातून बँका जास्तीत जास्त कर्ज वाटप करू शकणार आहेत आणि बँका जितकं जास्तीत जास्त कर्ज वाटप करतील तितकं जास्तीत जास्त गुंतवणूक ही भारतामध्ये होणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये होणार आहे आणि साहजिकच जितकी जास्तीत जास्त गुंतवणूक होईल तितकं जास्तीत जास्त आर्थिक वृद्धीला, आर्थिक विकासाला मदत मिळणार आहे, चालना मिळणार आहे. सो अशा पद्धतीने जेव्हा सरकार पीपल सेंट्रिक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचं लक्ष समोर ठेवतं तर त्यामध्ये सरकारचं विजन आपल्याला कळतं आहे की पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सर्व पायाभूत सुविधा, मग त्या डिजिटल पायाभूत सुविधा असू द्या किंवा भौतिक पायाभूत सुविधा असू द्या किंवा सामाजिक पायाभूत सुविधा असू द्या, यांचं सक्षमीकरण, यांचा विकास, त्यासोबतच डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास, जीएसटी सारख्या कर प्रणालीचं विस्तारीकरण करणे, त्यासोबतच फायनान्शियल सेक्टरला विस्तारित करणे, अशा पद्धतीचे विजन हे केंद्र सरकारने समोर ठेवलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये 2047 पर्यंत भारताला आर्थिक प्रगती, आर्थिक विकास साधायचा आहे. सो अशा पद्धतीने आपण बजेटीय भाषणची सुरुवात बघितलेली आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने जे फोकस एरियाज आहेत आपल्या शासनाचे येणाऱ्या 25 वर्षामध्ये जे फोकस एरियाज आहेत ते कोणते असणार आहेत, कोणत्या कोणत्या क्षेत्रांवर गव्हर्नमेंट फोकस करणार आहे, कोणत्या कोणत्या सामाजिक घटकांवर फोकस केला जाणार आहे आणि कोणत्या कोणत्या योजना महत्वाच्या आहेत, गेल्या 10 वर्षांमध्ये शासनाचं अचिव्हमेंट्स काय काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपल्याला चर्चा करायच्या आहेत. एका व्हिडिओमध्ये हे सगळं कव्हर करणं शक्य नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप लांब असा होऊ शकतो. त्यामुळे पुढचे जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून या व्हिडिओ सिरीज मधला जो पुढचा व्हिडिओ आहे तो तुमचा मिस होणार नाही. सगळे व्हिडिओ बघा आणि जेणेकरून राज्यसेवा परीक्षा, यूपीएससी परीक्षा यासाठी जास्तीत जास्त उपयोग या व्हिडिओचा, या माहितीचा करून घ्या. ही सगळी चर्चा तुम्हाला कशी वाटली, हे विश्लेषण कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून कळवा. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षेमध्ये या माहितीचा उपयोग होईल. सो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या सर्वांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.